नमस्कार, मी प्रदीप पडवाल. इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास यामध्ये गडाला पण सिंह गेला हा घटक आज आपण पाहणार आहोत. या घटकावरील अध्ययन निष्पत्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामधील विविध स्फूर्तिदायक घटना सांगणे, चातुर्य, धैर्य आणि विवेक यांच्यामुळे संकटावर मात करता येणे, हे शिवचरित्रातून आत्मसात करणे. मासाहेबांची इच्छा. शिवरायांनी जयसिंगास दिलेले 23 किल्ले अजून मुघलांकडे होते. कोंढाणा हा त्यातलाच एक किल्ला. एक दिवस जिजाबाता शिवरायांना म्हणाल्या, शिवबा, कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या हाती असणे बरे नाही, तो परत घे. पुण्याजवळील कोंढाणा स्वराज्यात असावा म्हणून शिवरायही तळमळत होते. कोंढाण्यावरील मुघलांचा ताबा ही बाब जिजामाता आणि शिवराय यांना सलत होती. शिवरायांनी कोंढाणा घ्यायचा बेत केला, पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड होते. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडावे कोणाला? कोंढाणा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती. तानाजी मालुसरे. तानाजी आरंभापासून शिवरायांचा साथीदार होता. कोकणात महाडजवळ उंबरठे गाव आहे, तिथला तो राहणार. शिवरायांच्या कामात तानाजीला कुचराई दिरंगाई माहीतच नव्हती. शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील ती हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार. मोठा हिम्मतवान गडी. तो अंगाने धिप्पाड होता, ताकदीने भारी होता, बुद्धीने चलाक होता. शिवरायांवर त्याची अलोट भक्ती होती. आधी लग्न कोंढाण्याचे. तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या गडबडीत होता. त्याचा एकुलता एक मुलगा रायबा. तानाजीच्या घरी रायबाच्या लग्नाची तयारी जोरात चालली होती. लग्न 4 दिवसांवर येऊन ठेपले होते. तानाजीला वाटले महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवावे. तो शेलार मामाला बरोबर घेऊन रायबाच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी शिवरायांकडे आला. शेलार मामांनी शिवरायांना आमंत्रण दिले. शिवराय म्हणाले, शेलार मामा, तुम्ही रायबाचे लग्न उरकून घ्या. आम्ही स्वतः काही लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला? ते काही नाही, आधी लग्न कोंढाण्याचे, मग रायबाचे. कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार, मला आशीर्वाद द्या महाराज. तानाजीचा बेत. तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयभान हा राजपूत किल्लेदार होता. तो मोठा कडक होता. गडाला 2 दरवाजे होते. दोन्ही ठिकाणी उदयभानाने पक्का बंदोबस्त ठेवला होता. तेव्हा गडावर जायचे कसे? तानाजीने गडाभोवती टेहळणी केली. पश्चिमेला उंच कडा होता, त्या बाजूला पहारा नव्हता. तानाजीने कडा चढून जायचा बेत केला. तानाजी आपल्या धाकट्या भावाला म्हणाला, सूर्याजी, तू 500 मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ. मी 300 मावळे घेऊन कडा चढून गडावर येतो. गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो, मग या तुम्ही धुवा उडू शत्रूचा. चला. तानाजी व मावळे त्या काळ्या कुट्ट रात्री कपारी धरून कोटे फटीत बोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. त्यांनी वरून टाकलेल्या दोराला धरून तानाजी व मावळे भराभरा चढू लागले. तानाजीचा पराक्रम. सूर्याजीने आपल्या मावळ्यांचा कल्याण दरवाजा गाठला व तो उघडण्याची ते वाट पाहत राहिले. लढाईला सुरुवात झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागले. ढाली खणानू लागल्या. मशालींचा नाच सुरू झाला. मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी सिंहासारखा लढत होता. उदयभानने त्याच्यावर झेप घेतली. दोघांची झुंज सुरू झाली. दोघेही शूरवीर, कोणी हटेना. इतक्यात तानाजीची ढाल तुटली. त्याने हाताला शेला गुंडाळला. शेल्यावर वार झेलत तो लढू लागला. शेवटी दोघेही एकमेकांच्या वाराने जबर जखमी झाले व धारातीर्थी कोसळले. गड आला पण सिंह गेला. तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला. ते पळू लागले. इतक्यात सूर्याजी व त्याच्या बरोबरचे मावळे कल्याण दरवाज्यातून आत येऊन पोहोचले. आपला भाऊ पडलेला पाहून सूर्याजीला दुःख झाले, पण ती वेळ दुःख करण्याची नव्हती, लढण्याची होती. सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला. पळणाऱ्या मावळ्यांना तो आडवा गेला आणि म्हणाला, अरे, तुमचा बाप इथे मरून पडला आहे, तुम्ही असे भागुबाई सारखे काय पळता? मागे फिरा.
मी कड्यावरचा दोर कापून टाकला आहे. कड्यावरून उड्या टाकून मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. मावळे मागे फिरले. घनघोर लढाई झाली. मावळ्यांनी गड सर केला, पण गड सर करताना तानाजी सारखा शूर मोहरा धारातीर्थी पडला. जिजामातेस व शिवरायांना ही बातमी कळली. त्यांना खूप दुःख झाले. गड ताब्यात आला, पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. शिवराय खूप हळहळले आणि म्हणाले, गड आला पण सिंह गेला. गड आला पण माझा सिंह गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना सन 1670 मध्ये घडली. पुढे उंबरठे गावी जाऊन शिवरायांनी रायबाचे लग्न केले. मुलांनो, या पाठावरील स्वाध्याय पुढील प्रमाणे आहे, तो आपण सोडवायचा आहे.